त्या मंडपामध्ये त्या आईला दुःख होतं बाबा. ती आई तर आपल्या बाळासाठी रडते, त्या मुलीसाठी आई रडत असते. त्या आईला दुःख होतं, त्या आईला दुःख होतं कसं. मुलाला 9 महिने 9 दिवस तिनं पोटामध्ये वागवलेलं असतं. तिला रजाचं गज करायचं आणि अचानक कोणाच्या तरी स्वाधीन करून द्यायचं. मग त्या आईला दुःख होत. ती आई आपल्या बाळासाठी रडती. अगं माझी आई रडती, माझी हरण चालली आईला दुःख होतं बाबा. ती आई पण मंडपामध्ये रडत असते. मग त्या आईला दुःख होतंय. नुसती आईला दुःख होत नाही, बाप काय परगावचा पाहुणा नसतो. आई याच्या त्याच्या गळ्यामध्ये रडू शकते, पण बाप कधी कोणाच्या गळ्यामध्ये रडताना तुम्ही पाहिलं नसेल. मुली, तुमच्या पायामधले 10,000 रुपयाची सँडल तुम्हाला वाटते. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे जर हट्ट केला ना, 5 नाही त्या सँडलची किंमत 10,000 असेल तर ती आई घेऊन देईल. तो बाप तुम्हाला घेऊन देईल. पण कधी त्या बापाची फाटलेली वाहन तुम्ही पाहिली? तुमच्या अंगावरची 2,000 3,000ची साडी तुम्हाला माहिती आहे, पण त्या आईचं कधी फाटलेलं लुगडं तुम्ही पाहिले का? त्या बापाचा फाटलेला बनाल कधी तुम्ही पाहिले का? त्या बापाला दुःख होतं बाबा. तो बाप आपल्या त्या मुलीसाठी रडतो. ज्याला मुलगी तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, मग त्या बापाला दुःख होतं कसं? तो बाप आपल्या त्या मुलीसाठी रडतो कसा? मग तो रडतो कुठं? आग माझा बाप रडतो मंडप भरून. आग माझा बाप रडतो मंडप भरून. माझी सोन्याची भावनी मला पाणी सोडून. सोन्याची भावनी मला पाणी सोडून. अगं सोन्याची भावनी मला पाणी सोडून. दाखवा ह्या पोरीच्या आई कुठे? कोण आहे? आई जरा तुम्ही तुमच्या पुरेपाशी. दीदी 2 मिनिटं उठून उभी राहा तुझ्या आईसाठी. 2 मिनिटं उठून उभी राहा. बघा, ही गळा भेट परत होणार नाही, म्हणून तुमच्या मुलीला जवळ घ्यायचंय आणि प्रेमानं आलिंगन द्यायचंय. अग चिमणी माझी उडीला बजावली. अग चिमणी माझी उडीला बजावली. अग चिमणी माझी उडीला बजावली. रत्न सारखी जगना गेली. रत्न सारखी जगना गेली. चिमणी माझी उडीला बजावली. जसं त्या आईला दुःख झालं, दीदी तुझा भाऊ, तुम्ही बंधुराज आहात, दीदी जवळ जायचंय. बघा, लहानपणी ही दोघं भाऊ किती भांडले असतील तर तुम्हाला नाही सांगता येणार. पण त्या आईला विचारा त्या दोघांची भांडणं कशी असतात. पण ज्या वेळेसला दीदी भरधाव मोटारीमध्ये बसते ना, त्या सजवलेल्या मोटारीमध्ये बसते, तुझ्या भावाला दुःख होतं. तो भाऊ रडतो कसा? अग माझा दादा रडतो
माझा भाऊ. तेव्हा पुढे भावासारखं प्रेम करणारा व्यक्ती दुसरं कोणी नसतं. वय जरी झालं ना एवढा म्हातारपणात त्या बाबाला विचारा त्याची बहीण जर आली तू इथून पळत नवीन तरी पोरण्यासारखा पळत ते स्टँड वरती जाईल. तसा दिदी तुझा भाऊ तुझ्यासाठी आहे. मग ज्याला भाऊ नाही ज्याला बहीण नाही त्याला त्याची किंमत कळत नाही. तर माझ्यासारख्याला बहीण नाही दादा पण तुझी बहीण पाहिली की त्या तुझ्या बहिणीमध्ये माझी बहीण मी पाहतो. म्हणून त्या भावाला रडू येतं. तो भाऊ रडतो कसा आज माझा भाऊ रडतो घरात पडू नये. आज माझा भाऊ रडतो घरात पडू नये. माझं हृदयामधलं काय मला काय सोडून हृदयामधलं काय मला काय सोडून हृदयामधलं काय मला काय सोडून चिल्ली माझी आग चिल्ली माझी आग चिल्ली माझी. बाबांना बहिणीसाठी ओवाळणी केली बरं का. हे 100 रुपये ओवाळणीला इतके